त्यांनी सांगितले पाण्यात पडल्यावर मोबाईल विसरा. आता गाडी पार्क केली आणि आपण निघालोय आता लवासा बघायला. तर आता बघू कुठं कुठं जायचं, काय करायचं, काय बघायचं. आम्हाला तर काहीच माहित नाही दोघांना पण. तर आम्ही त्या काकू होतो सांगत होते आम्हाला इथून खाली जा म्हणून. इथून खाली जायचं. म्हणलं ओके काकू. आणि हा रोड बघा, मस्त रोड आहे. इथून जाऊ आता खाली, बघू काय दिसतंय. ते पूर्ण अबॅन्डन नाही तर राहतात लोक, काय ठिकाणी राहतात लोक पण. ही पण इथे माझ्या माग दुपारच्या 2 वाजलेत आणि एकदम थंड आहे सिटी. म्हणजे असं काय नाही की बाहेर आम्हाला एवढं गरम लागत होतं. हे सगळं पाण्यातच आहे म्हणल्यावर इथं थंडच असतं. काहीतरी युनिक दिसलं पाहिजे, तसं हे पूर्णच युनिक आहे. थोडंसं थांबूया जरा इथं. आम्ही चेक करायचं होतं आम्हाला की कशी आहे सिटी काय नाही. आणि एक शॉर्ट ट्रिप पण होती. मग आम्ही आलो लवासाला. आल्यावर खरंच वर्थ इट आहे. संध्याकाळी तर अजून छान दिसत असणार. बघू अजून एक्सप्लोर करू काय काय ते दाखवतोच मी ब्लॉगमध्ये सगळं. तर मी आत्ता आलो आहे एकदम तिथं एक पूल बनला होता, त्या पुलावर आलोय. ते बघा मागं घरं, ते इटॅलिक स्टाईलचे घर आहेत वाटतं बहुतेक. इटॅलिक स्टाईलचेच आहेत. गोडी MPSC करते म्हणून हिला माहित असतं. लोक भरपूर राहतात राव इथं. कनेक्टिव्हिटीचा अवघड आहे ना, हॉस्पिटल्स वगैरे. इतके लोक राहतात इथं की आम्हाला चालता पण नाही गर्दीत. काय करत असतील लोक इथं राहून? मी तीच विचार केला, फक्त शांतता. वर्क फ्रॉम होम वाले असतील, IT जॉब. वर्क फ्रॉम होम, टेन्शन नाही का आयुष्यात. नुसतं जायचं, सकाळी उठायचं, छातीवर लॅपटॉप घ्यायचा, काम करायचं, झोपायचं. संध्याकाळी आम्ही कसं फिरतोय तसं इथं फिरायला यायचं. हे माकड आहे, या झाडावर माकड आहेत. माकड असं करू नको शुभ. इथं पण एक भाऊ बसलाय. ब्रिज दिसलाय आम्हाला. आम्ही चालू ह्या ब्रिजवर. मी तिथून उठून इथं आलो होतो. एक ब्रिज दिसलाय आम्हाला. छान आहे राव ब्रिज, एकदम लाकडाचा ब्रिज आहे. दाखवतो. लाकडी नाही रे, खाली लोखंड आहे. पूर्ण लाकडाचा ब्रिज आहे. खाली लोखंडचा सपोर्ट आहे. पण मस्त बनवलंय. आपण विचारू इथं जरा बोटिंग वगैरे कसं आहे ते. दिस इज लवासा, द इटालियन सिटी ब्रो. बघा ओके, भरपूर ऍक्टिव्हिटीज आहेत. काय 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 बंद पडल्यात सगळ्या. हे सगळं बंद पडलंय. पण ऊन पण भयानक लागलंय मला. काय बकेट वगैरे ठेवले. खायचं पण काहीतरी ठेवलंय. खायला पण छोटे छोटे रेस्टॉरंट्स आहेत. तसे पॉज करून वाचू शकता तुम्ही. बघू काय काय वॉटर ऍक्टिव्हिटीज चालू आहेत ते. हे ऐक ना, नौका विहार करताना कॅमेरा वगैरे सगळं बंद आहे असं लिहिलंय. पुढे लिहिलंय तिथं बघितलं. कॅमेरा, कॅमकॉर्डर किंवा कोणत्याही व्हिज्युअल रेकॉर्डिंग व्हिडिओसना नौका विहार क्षेत्राच्या दरम्यान किंवा परिसरात प्रतिबंध आहे. की नौका विहार करताना व्हिडिओ बंद आहे. एकदा विचारून बघतो. पेडल बोट आहे. आतमध्ये मार्कर लावलेत ना, तिथपर्यंत आपण फिरू शकतो. हे बघा, 150 रुपये पर पर्सन आहे. अलाउड आहे ना फोन आतमध्ये? काय प्रॉब्लेम नाही, फक्त पाडू नका. पाडलात तर लवकर विसरा. जास्त वेळ आठवेल तेवढा वेळ दाखवू. ठीक आहे. तर आता आम्ही इथं तिकीट काढलेत 150 रुपये पर पर्सन आणि आम्ही पॅडल बोट करायला जातोय. तर हे काका आहेत ना, एकदम सपोर्टिव्ह आहेत. आम्हाला सांगितलं पॅडल बोट करायची किंवा मग कायाकिंग. थँक्यू. चला, काकाने एक छान सल्ला दिला. मोबाईल घेऊन जा, तर पाडू नका, आणि पाडला तर लवकर विसरा. बघू पॅडल बोट कुठे आहे आपली. ही एक पॅडल बोट बघितच. ह्या पॅडल बोट आहे तिथं. आता हे काका आम्हाला पॅडल बोट करायला घेऊन जात आहेत. मग काका, हे खूपच हार्ड वाटतंय मला. होता न येणाऱ्यांना वाचत आहे ना. हो.
आपल्याला काय माहिती का ह्या डॅम हे बॉल लावलीत ना हे जे आतमध्येच काढायचे बरं का. हा हा हे लाईफ जॅकेट घालतोय आता आणि मग उतरणार हे मला पाण्यात. व्यवस्थित लावा. हिला पोहता येत नाही. हे करतेस का? हा ब्लॉग. आई शपथ. हे डायरेक्शन आहे. हे ना राईट गेलं की लेफ्ट केलं की राईट. अपोजिट डायरेक्शन सेंटरला ठेवलं ना हा. सरळ जाणार. बर जर फसलं तर रिवर्स मारायचं आणि ह्या 5 बॉलच्या आतमध्येच थांबायचं आपल्याला. हे बॉल ना. हो हो ते समोरचे 2 बॉल आहेत ना हा हे त्याला टच करून इथं वर यायचं. हा 20 मिनिटं होणार. हा असं का? पायडल पुढे मारावं लागेल का? वा, लय जड चाललंय. कधी पुढे जायचं? हे हवा- बापरे बापरे, कधी पोचणार तिथपर्यंत आपण? चला आम्ही मारतोय पाइंडल. हे फास्ट पळो. हाय, या तुम्ही पण लवासा सिटी. हे असं पुढचं आहे सगळं. हे लाल बॉक्स, लाल बॉलच्या पलीकडे जाऊ नका असं सांगितलंय त्याने. आमची बोट तिकडेच चालली. अरे काय व्ह्यू दिसतोय राव मस्त. तळ्यात बुडून व्ह्यू बघायचा. सरळ राहू द्या हँडल सरळ. इकडे ओढायचं. कसं आहे मस्त. त्यांनी सांगितले पाण्यात पडल्यावर मोबाईल विसरा. तिची रिस्क आपण घेतली आता. जरा जवळ घेतो, जास्त रिस्क नको. तिकडे जायचं आपल्याला. 5 बॉल संपले शुभम. तिरके बॉल आपल्याला तिकडे सरळ वाटले बॉल ते दिसतात. मला माहित होतं की तिने एरिया बनवलाय ना. ती जेट्टीसाठी बनवलाय आणि ती आपल्यासारख्यांसाठी बनवलाय. भीती वाटते पण. हे डबे 2-3 फोटो काढ की आपले. पोहत पण आलो असतो मी. एक नंबर मजा येते भावांनो. पूर्ण लवासा सिटी मागे सगळी. ए रिस्क रिस्क रिस्क. पाण्यात गेला मोबाईल की विसरा. 200 रुपयाच्या सेल्फी स्टिकला लावून रिस्क घेतलंय. वाचलोय. आम चक्कर मारली मस्त. 20 मिनिट म्हणले होते आम्ही. 40 मिनिट. एवढं कुठं आहे काहीच आहे कोणाचं. बोटिंग करून आम्ही बाहेर आल्यावर त्या काकांना विचारलं की अजून काय काय आहे. तर व्हिडिओ नाही बनवला मी, पण त्यांनी भरपूर काय काय सांगितलं. म्हणजे तिकडं बांबूची लागवड करून काय काय बनवलेलं आहे. इकडं परत नेचर ट्रेल पण आहे. 3:30 वाजलेत. 5पर्यंत तर आपण एवढं नाही करू शकत. आणि हे पण म्हणले की गारटा खतरनाक आहे. सूर्य खाली जायच्या आधी तुम्ही वापस निघा. रोड पण घाण आहे आणि दोन्ही साईडचा रोड घाण आहे. म्हणजे पिरंगुट साईडने जर येणार असाल ना तर ते काका म्हणले की तुम्ही जर पिरंगुट साईडने जाल ना तर तुम्हाला वाटेल इकडचा रोड स्वर्ग होता. म्हणून आम्ही नाही रिस्क घेणार. आम्ही एकतर आलेल्या रूटनी नाहीतर 5 साईडला जो दुसरा रूट आहे ना त्या रूटने जाणार. आता आम्ही बघतोय वापस तिथंच आलोय आम्ही. ठीक आहे. आता ते बांबूची लागवड करून काय काय बनवलंय ते बघायला जातोय. असा रूट आहे. ते म्हणले की असे ब्रिज जे आहेत ना प्रत्येक ब्रिज नंतर एक वेगळी लँडस्केप आहे. लवासा इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर. बाकी ही सिटी बघा एक नंबर सिटी आहे. फक्त सकाळी लवकर यायचं, झोपायचं नाही. सकाळी जर लवकर आलं ना तर सगळं बघून होतंय छान मस्तपैकी एकदम. मला सुटायला उशीर झालाय. आम्ही 6ला येणार होतो, आम्ही 12ला निघालो. थोडा जास्त नाही 6 तास उशीर झाला फक्त. जास्त नाही. वा. बाकी लोकेशन कसं आहे एक नंबर. हे फुलं जाम भारी दिसते राव. हे बघा इथं थोडे शॉप्स होते ते बघून आम्ही आता इथं आलोय. मस्त बनवले. हे वर जाण्यासाठी बनवलं एकदम असं झिगझॅग. आपण इथूनच खाली यायला पाहिजे होतं रे. इथून येऊ शकलो असतो आम्ही. आपण
वगैरे नाही जायचं, आपण सरळ जायचं. हे बघा. पाय दुखतील. इथून पण जाता येते. काहीच नाही. दमली आता. हे बघा, हे कांगारू बार पण आहे इथं. आपल्या काय कामाचं नाही. कोल्ड्रिंक घ्यायला थांबलो होतो आम्ही. इथून बसले आता इथं. पूर्ण आम्ही ते सगळा रूट फिरून आलोय. जरा इथं बसलो होतो चिल करत. एकदम शांत आहे. सगळे शॉप्स ते बघत आलोय आम्ही एक 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 एक. तेच FC रोडवरचा माल ओव्हर प्राइस इथे विकतात. एवढं पण ओव्हर प्राइस नाहीये. 50 रुपये जास्त. हां 50-100 रुपये जास्त आहे. आता आम्ही हे बघितलंय आणि आता आम्ही वर रोडला आमच्या गाडीकडे चाललोय. हे जळालंय राव इथं सगळं. सगळं बंद आहे. चंद्र पण दिसतोय आम्हाला इथं. इकडून आता मी आलोय गाडीकडे आपल्या. चला पटकन एकदम लोड करायचं सगळं, निघायचं. टॉप बॉक्सची कॅपॅसिटी 45 लिटर मधला 1 लिटर आम्ही सोडला ना. सगळं यूज केले. त्या काकाने आम्हाला सांगितलं होतं बांबू स्टे असं काहीतरी पुढं आहे बांबूचं बनवलेलं. ती पुढे बघायला जातोय आता. मग अशी इथं गाडी लावून गेलो होतो आम्ही. आता निघतोय आम्ही. चलो. आम्हाला घरून बरोबर 60 किलोमीटर दाखवत होतो. हे बघा आवडो एकदम 60.0 परफेक्ट एकदम. किती सुंदर घर आहेत माहिती का. असं वाटलं की इथं आल्यानंतर हा प्रोजेक्ट का फेल झाला असेल. सुंदर प्रोजेक्ट होता. बघून खूप भारी वाटलं इथं आम्हाला. लवासा टाउन हॉल. आणि ही डबल सीटर सायकल इथं रेंटने भेटतीये. इथं कन्व्हेन्शन सेंटर मगाशी दिसत होतं ते अपोलो हॉस्पिटल चालू आहे का. बापरे एवढा चांगला प्रोजेक्ट राव. हे बघा खूपच छान प्रोजेक्ट होता बरं का हे. पण खरंच खूप घाण केली इथं. शॅडो. लवासा पुणे इंडियन काहीतरी लिहिलं इथं युनिव्हर्सिटी. सर वर काय आहे का हो. काय नाही आहे का. हे काय आहे. युनिव्हर्सिटी कॉलेज आहे का. काय असंच बघत होतं. तिकडं आहे का कुठं अजून. तिकडे जाऊन लेक साईड जाऊन आलो आम्ही. नाही कॉलेज आहे युनिव्हर्सिटी. ती पण त्याला त्यांनी इन्क्लूड केले. सगळंच आहे म्हणजे असं काय नाही असं नाही. फक्त माणसं नाही येत राहिला. हे हॉटेल आहे. इथूनच आलेलो आपण मगाशी. तर त्याच रोडने आपण इकडं वळलो. तर खूप उंच उंच वरती घर आहेत. ते लोक जर राहतात पण कसं काय राहतात हेच नाही कळलं. याच ब्रिजवरून आपण तिकडं गेलतो. फक्त इकडून गेलतो. आता आम्ही इकडून फिरून आलोय. ही पूर्ण लवासा सिटी. हे बघा गाईज हा पूर्ण लेक आहे. ही पूर्ण लवासा सिटी. हे सगळीकडून डोंगराने एकदम असं काय म्हणते त्याला कवर्ड आहे.
ही वर पण घर आहेत काही काही. आणि इकडचं जे हा जो एरिया आहे ना पूर्ण अबॅन्डन्ड आहे, काहीच नाही इथं सगळं. इथं थोडेफार कुठं कुठं लोक राहतात. आणि बाकी हा एक लिंक रोड आहे, ब्रिज आहे त्या लिंक रोडचा, म्हणजे ह्या दोन्हीचा मधला. असे भरपूर ब्रिज आहेत, 1 2 बहुतेक पलीकडे एक पण आहे, 3 आहेत वाटतं. आणि बस आम्ही सगळं बघितलंय. सूर्य मावळतोय तर मग आम्ही पण निघतोय. आता ही आपली बाईक. जरा इथं थोडेफार फोटो काढायचे होते, फोटो काढू आणि मग डायरेक्ट घराकडं. कारण आता विषय असा आहे की रोड भयानक खराब आहे आणि ती रात्री मला नको आहे ती. फक्त एक वाईट वाटतं की आपलं थोडंसं नुकसान झालंय. मी काय केलं होतं, गाडीला इथं त्या साईडला इथं मी हेल्मेट लावलं होतं. मला आलं होतं लक्षात घसरू शकतं म्हणून एखाद्या वेळेस, तर हेल्मेट थोडंसं घसरलं, म्हणजे किती 10 सेकंद फक्त. आणि हे बघा हेल्मेटचे ग्राफिक्स आपल्या उडाली इथली, एवढंच. मला थोडंसं वाईट वाटायले. ठीक आहे, काय तर आपण त्याला चिटकावू, स्टिकर वगैरे लावून त्याला कवर करतो मी. ठीक आहे, बाकी ट्रिप एक नंबर झाली. ह्यात सगळ्यात आम्ही काय केलं तर आम्ही जे ते बोटिंग केली पायाची, ते सगळ्यात भारी एक्सपिरियन्स तो होता. आणि बाकी काय नाही. मग आम्ही बघितलं हे घरं वगैरे सगळं बंद पडलेलं. लवासामध्ये काय काय आता हा एक रोड आहे, तिथं थोडे फोटो व्हिडिओ काढायचे आणि मग निघायचं.